राधे कृष्ण फ्रेंड्स, आज मी या काठाचं सुंदर असं ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे। आता हे आपलं काठपदर साडीचं ब्लाऊज आहे। हे काठ आहे, काठ मी एकीकडे काढून घेतलेला आहे। शोल्डर टाकायची मी 5.5 इंचाची शोल्डर घेतलेली आहे। खाली पण एक 5.5 इंचावर पॉईंट देऊन घ्यायचा आणि इथं मोंड्याचं माप टाकायचं आहे। मोंडा मी 5.5 इंच घेतलेला आहे आणि मोंड्यापासून 1 इंच आत घेऊन असा गोलाकार दिलेला आहे। आता इथं आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे आणि पुढे तुम्हाला शिलाई मार्जिन जितकी ठेवायची असेल त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता। मी इथं 2 इंचाची शिलाई मार्जिन ठेवलेली आहे। आता शोल्डरला आपल्याला 3.5 इंच ठेवायचे, बाकीचा उरलेला आपल्याला गळा ठेवायचा आहे। आता खाली गळा मी 10 इंचावर घेतलेला आहे आणि खाली 2.5 इंच रुंदीला घेऊन आपल्याला असा बॉक्स बनवून घ्यायचा। त्या कोपऱ्यातून 2.5 इंच वर घेऊन आपल्याला त्या पॉईंटपासून 2 सूत असं म्हणजे अर्धा इंचलाही कमी असं अंतर ठेवून असा आकार देऊन घ्यायचा आहे। हा पंचकोनी गळा झालेला आहे, हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे। हा गळा कट करणं झाल्यानंतर आपल्याला याच अस्तर बरोबर मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे। त्या पद्धतीने काठाला या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे। आणि याच्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची। आता बघायचं आपल्याला की गळा बरोबर बसतोय का ते। आता या काठात आपल्याला पूर्ण गळा नाही बसणार, त्यामुळे उरलेला काठ आपल्याला काढून दुसऱ्या बाजूला शिवून घ्यायचा आहे। अस्तर ठेवून आपल्याला जसा गळा आहे त्या पद्धतीने काठाबरोबर ठेवून कट करून घ्यायचा आहे। आता कट झाल्यानंतर हे जे आपलं काठ उरलेलं आहे ते दोन्ही बाजूने आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे। या पद्धतीने शिलाई मारून घ्या। तुमचा काठ जर मोठा असेल तर तुम्हाला हा काठ डबल लावण्याची गरज नाही आहे। जर काठ छोटा असेल तर आपल्याला हे या पद्धतीने काठ जोडून घ्यावा लागतो। दोन्ही साईडने हा काठ आपल्याला ह्याच पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। हा व्यवस्थित अंतरून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे। काठ या पद्धतीने तयार झालेला आहे, तर आपल्याला बाहेरल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे। याच आकारामध्ये आपल्याला फोल्ड करायचे, म्हणजे फिनिशिंगमध्ये आपल्याला काठ तो व्यवस्थित असा दिसेल। हा गळा आपला पूर्ण झालेला आहे। आता मेन फॅब्रिक ठेवायचं, त्यावर अस्तर आतरून आपल्याला कमरेच्या साईडने शिलाई मारून घ्यायची आहे। पलटी करायचं आणि त्यावर दाबटीप टाकून घ्यायची। अस्तर बरोबर कपडा ठेवून आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि शिल्लकचं कापड कट करून घ्यायचं। पाठीमागले टक्स द्यायचे। टक्स देणं झाल्यानंतर जे आपण काठ तयार केलेला होता तो उलट्या साईडने ठेवायचा आहे। या पद्धतीने ठेवा, बरोबर अंतरून घ्यायचा, शिलाई मारून घ्यायची आणि छोटे छोटे कट द्यायचे। आता त्यावर एक दाबटीप टाकून घ्यायची, म्हणजे आपला गळा पलटी करायला आपल्याला सोपं जाईल। हे काठ आतल्या बाजूने ठेवायचा आणि त्यावर एक शिलाई मारून घ्यायची आहे। बघा, याच पद्धतीने करा। गळा जसा आहे त्याच पद्धतीने त्याला आकार द्या, म्हणजे आपल्याला फिनिशिंगमध्ये तो गळा दिसेल। याच पद्धतीचे काठाचे गळे जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता तुम्हाला लेस जशी तुम्हाला आवडत असेल त्या पद्धतीने तुम्ही लावून घ्या।
आणि जर लेस आवडत नसेल तर तुम्ही लेस नाही लावली तरी पण चालते. मी इथं लेस लावलेली आहे दोन्ही साईडने, म्हणजे थोडीशी फिनिशिंग छान येते. हे ब्लाऊज खूप ॲक्टिव्ह दिसतं. आता मी इथं बंद लावलेले आहेत, दोरी बंद लावलेले आहेत. तुम्हाला जर कपड्याचे दोरी बंद आवडत असेल तर तुम्ही तेही लावू शकता. बंद लावून झालेले आहेत. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन दाबा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. राधे कृष्ण फ्रेंड्स.